नमस्कार, मी विलास बडे. आमच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईची लोकल हा तर मुंबईकरांचा श्वास. लोकल बंद पडली की जणू मुंबईच बंद पडते. दररोज लाखो प्रवाशांसाठी सोयीचा पर्याय म्हणजे मुंबईतली ही लोकल. आणि त्याच या रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांची लोकलचं हे सगळं वेळपत्रक सांभाळणं तितकंच कसरतीचं काम असतं. त्यातही ज्या ट्रॅकवरून या रेल्वे गाड्या ये-जा करत असतात त्या सगळ्या ट्रॅकची देखभाल करणारे रेल्वे गँगमन खूप महत्त्वाचे आहेत. आज जाणून घेऊयात या सगळ्या विघ्नहर्त्यांबद्दल. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! नमस्कार. तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच सोयीसुविधांच्या ट्रॅकवर ठेवणारे मुंबईची रेल्वे आणि त्याच रेल्वेच्या ट्रॅकची देखभाल करणारे हे रेल्वे गँगमन. आजच्या विघ्नहर्ता भागामध्ये याच रेल्वे गँगमनचं काम नेमकं कसं चालतं हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. दादर आणि माटुंग्याच्या मध्ये म्हणजे मध्य रेल्वेच्या दादर आणि माटुंग्याच्या मध्ये आता आपण आलेलो आहोत, जिकडे हे काम सुरू आहे. मला सांगा, हे जे तुमचं काम आहे ते नेमकं कधी सुरू होतं? किती तासाची शिफ्ट असते तुमची? सकाळी 8 तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आणि आता तुम्ही इकडे जो काम करताय तो फॉल्ट नेमका काय आहे? काय झालं होतं म्हणून तुम्ही आता ट्रॅकवर आले? आम्ही पहिले ट्रॅक चेक करतो, त्याच्यामध्ये आम्हाला माहीत पडतं कुठं गाडी हलती. त्या हिशोबाने आम्ही एक बाजूला आमच्या नजरेमध्ये ट्रॅक उचलतो, दुसऱ्या बाजूला आहे गेज लेवल आहे. गेज लेवलने आम्ही तिथे लेवल चेक करतो तिथे. म्हणजे आता आपण बघितलं, आपल्या मागून जी ट्रेन गेली ती ट्रेन आली त्यावेळी एका व्यक्तीने तिकडे शिटी वाजवून त्यांना झेंडा दाखवला. मला सांगा, ही काय नेमकी प्रक्रिया असते तुमची? कसं कळतं तुम्हाला गाडी आल्या? कारण तुम्ही तर तुमच्या कामामध्ये असता. झेंडावाला आमच्यापासून 2-3 बांबू लांब असतो. किती 10-15 फूट साधारण? नाही, कमीत कमी 30 मीटर. त्याच्यानंतर 1200 मीटरवरती एक झेंडेवाला असतो. तो गाडी सुटली तर झेंडेवाला इकडं पहिले इशारा करतो. त्याच्यावरून आम्ही माणसांना सावधान करतो की गाडी येते, बाजूला व्हा. आणि तुम्ही याच्याबद्दल मला सांगत होता, याचं नेमकं काय काम आहे आणि हे इन्स्ट्रुमेंट नेमकं काय आहे? हा आहे गेज आणि हा लेवल आहे. तर याच्यामध्ये काय आहे, जिथं काम खराब असेल, म्हणजे लाईन अलाइनमेंट गेली असेल त्याची, लेवल गेली असेल, तर आम्ही ती नजरमध्ये एक बाजूला उचलतो आणि दुसऱ्या बाजूला एक गेज लेवल लावून सनी लेवलच्या हिशोबाने बरोबर लेवल करतो तिला. इकडे आणखी काही गँगमन आहेत, त्यांना आपण विचारूया. तुमच्या हातामध्ये देखील मला एक लोखंडी असा बांबूसारखा एक प्रकार दिसतोय, हे काय आहे नेमकं? ही पार आहे. या पारचं वजन मिनिमम 10 किलो आहे. कधी कधी आम्हाला 3-3 किलोमीटर ही पार घेऊन जायला लागते. त्यापेक्षा जास्त ही दुसरी पार आहे. हिचं मिनिमम वजन 20 ते 25 किलो वाटलं. तुम्ही उचलून बघू शकतात. प्रयत्न करूया आपण. कमाल आहे. 20-25 किलोची वजन ही मंडळी घेऊन येतात. आणि असं किती किलोमीटर यावं लागतं? 3 किलोमीटर. जिकडं काम असेल तिकडे जायला लागतं. सगळ्यात जास्त हार्डवर्क म्हणजे गँगमॅनचं सर्वात जास्त हार्डवर्क आहे. एकूण किती किलो वजन असतं तुमचं? एकूण सगळं मिळून आम्हाला टोटल 5 सामान भेटलेले जातात. त्यामध्ये गन, पान, पार, तान, पाटी, पंजा, सगळं मिळून वजन किती होतं? सगळं मिळून मिनिमम 30 ते 40 किलोच्या वरती जातं वजन. ते घेऊन आम्हाला 3-3 किलोमीटर चालायला लागतं. आणि यांच्या हातात देखील एक उपकरण दिसते मला, याला काय म्हणतात? याला पंजा म्हणतात. अच्छा. आणि हे काम काय? याचं काम आहे, ट्रॅक लूज झाला तिथं स्लीपर खोलायचं आणि तिथं खोलायचं, की हे खोलण्यासाठी यूज करता याचा. अच्छा. हां हां, ही तुमची टीम जी असते ती नेमकी किती जणांची असते? आणि तो जो फॉल्ट आहे त्या फॉल्टनुसार मग टीम मधली संख्या कमी जास्त होत असते? हो, कमी जास्त होते. टीम आमची एकूण 51 माणसाची टीम आहे. त्यातनं म्हणजे 57 माणसाचे आहेत. त्यामध्ये 8 माणसं वेकन्सी आहेत, 51 माणसं आहेत. आणि त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये कामाचे 20-22 माणसं निघतात. काही नाईट केलेले असतात, काही साहेबाकडं आपले 4-12 लावलेले असतात. 24 तास शिफ्ट असते गँगची. आणि जिथं काम खराब असेल त्या दिवशी आम्हाला अर्जंटली काम करावं लागतो. आणि गाडी घोड्या तर तुम्हाला माहीत आहे, 4ही ट्रॅकवरती गाडी असते. 4ही ट्रॅकवरती सारखे गाड्या चालू असतात. तर गाडीमध्ये पब्लिक काय, कोण चांगले असतात, कोण पान खाऊन अंगावर थुकतो, कोण काम करताना लोक थुकतात अंगावर. कधी कधी लात मारतात, कधी कधी टपली हातावर डोक्यावर टपली मारून जातात.
काम करताना तुम्हाला त्रास होतो लोक त्रास तो आम्हाला होतो. खूप महत्वाचा मुद्दा यांनी सांगितलेला आहे आपल्याला की आपल्यासाठीच आपल्या या रेल्वेच्या सुविधेसाठी ही मंडळी काम करत असतात आणि त्यांना अशा प्रकारे अनुभव येतात. प्रवाशांनी खरं म्हणजे खूप गांभीर्याने ही गोष्ट घ्यायला हवी. मामा मला सांगा, तुम्ही किती वर्ष ही नोकरी करताय आणि तुम्हाला काय अनुभव आलेत हे काम करताना? खास करून पावसा पाण्यामध्ये पण तुम्हाला जावं लागतं, तेव्हा तुम्ही कसं काम करता? पावसामध्ये पण खुलाई करून मारावं लागतो. काही पण पाणी असलं लाकडाखाली ते काढावं लागतो. पंपिंग होते ते जरा उचलून घ्यायचं ना मारायचं. हां, या गँगमनच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तुमच्याकडे ही काही उपकरणं दिसत आहेत, जॅकेट वगैरे, त्याच्याबद्दल सांगा ना आम्हाला. आम्हाला जॅकेट, बुटं, हेल्मेट, हँड ग्लोव्ज हे सगळं आम्हाला ऑफिसतर्फे भेटतं वर्षातून एक वेळा. त्यामध्ये 3 जोड कपडे असतात, 3 पॅन्ट पीस, 3 शर्ट पीस, 1 हेल्मेट, 3 हँड ग्लोव्ज भेटतात, प्लस सॉक्स भेटतात. पूर्ण वर्षभराचा स्टॉक आम्हाला भेटतो. एक आणखी मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे की नेहमी आमच्याकडे बातम्या येत असतात, मेगा ब्लॉक घेतलाय, मेगा ब्लॉक. मेगा ब्लॉकला तुमचं नेमकं काय काम असतं? मेगा ब्लॉकला असं असतं साहेब, जिथं जास्तच काम खराब असेल किंवा रेल बदली करायचं आहे, रेल ट्रॅक जे खराब असतं, ट्रॅक बदली करायचं आहे, क्रॉसिंग बदली करायचं आहे, तर दिवसा आम्हाला मार्जिंग भेटत नाही आणि रात्री पण मार्जिंग भेटत नाही, ब्लॉक भेटत नाही. त्याच्यामुळं आमच्या साहेब काय करतात, रविवारी हा मेगा ब्लॉक घेऊन आणि तो काम आम्हाला अटेंड करायला लावतात. तर मग मेगा ब्लॉकच्या दिवशी तुमची सगळी टीम ट्रॅकवर असते? सगळी टीम आमची ट्रॅकवर असते. मध्य रेल्वेचे एकूण गँगमन किती आहेत? जर आपण एकूण गँगमन विचार करायचा झाला तर इकडून विटी पासून ते पुढे अगदी कल्याण कर्जत पर्यंत तरी पण जास्तीत जास्त 1000 गँगमॅन असतील. अच्छा, म्हणजे जवळपास प्रत्येक स्टेशनवर गँगमन असतो? प्रत्येक स्टेशनवरती 20-25 माणसं प्रत्येक स्टेशनवर असतातच. त्या ठिकाणचा फॉल्ट हा फॉल्ट ते अटेंड करतात. दिवाळी असेल, गणपती असेल, तेव्हा देखील तुम्हाला जावं लागतं. मग आता तुम्ही कामावर यायचं किती, तुम्हाला 30-32 वर्ष झाली, मग तुमच्या घरचे काय म्हणतात तेव्हा तुम्ही जेव्हा गणपतीत दिवाळीत कामावर जाता तेव्हा? यावंच लागतो ना, ड्युटी हे करायलाच लागते. पण घरचे काय म्हणतात? कधी म्हणतात असं की आज जाऊ नका, आज आमच्या बरोबर थांबा? नाही, थांबायला सांगतच नाही, जायलाच लागत, यायला लागत. हो, पोटासाठी यायलाच लागत ना. एक जाता जाता लोकांना, प्रवाशांना तुम्ही काय आवाहन कराल जेणेकरून तुमचं काम जे आहे ते सोपं होईल? कारण जसं यांनी सांगितलं, पाऊस पाणी असेल, सणासुदीचे दिवस असेल, तुम्ही लोक कामावर असता, पण लोकांचा तुम्हाला त्रास होतो, काही वेळा लाथा मारतात, अन्य गोष्टी करतात. तुम्ही काय आवाहन कराल लोकांना आणि लोकांकडनं काय तुम्हाला सहकार्याची अपेक्षा? मी पब्लिकला एवढंच आवाहन करतो की आम्ही काम करता वेळेस कोणी घाण टाकतं ते टाकू नये. एक्सप्रेसमध्ये जे लोक प्रवासी आहेत ते टॉयलेट करतात आणि ते ट्रॅकमध्ये पडतं, तिथंच आम्हाला ते काम करावं लागतं. आम्ही जरी कुठं प्रॉब्लेम झाला तर ट्रेन लेट झाली तर पब्लिकचं वांदे होतात, पब्लिक उठाव करते की ट्रेन लेट झालेली आहे. हे सर्व त्यांच्यासाठी करतो आम्ही आणि त्यांनी आम्हाला सहकार्य हेच हे बोल. मुंबईची लोकल किंवा रेल्वे ही लाईफलाईन म्हटली जाते आणि ती लाईफलाईन सुरळीत ठेवण्यासाठी पाऊस पाण्यामध्ये ही मंडळी मेहनत करत असतात रात्रंदिवस. आत्ता देखील आपण बघतो इकडे एक फॉल्ट झाला आहे, तो ही मंडळी दुरुस्त करतात. आजूबाजूला गाड्या जात आहेत तेव्हा ही मंडळी, त्यांना सिग्नल येतात त्या प्रकारे तो सिग्नल जो आहे तो फॉलो करून मग बाजूला होत आहेत. पण त्यांना त्रास न देणं, खास करून ज्या पद्धतीने पाय मारणं असेल, पान खाऊन थुंकणं असेल, मला असं वाटतं हे आपल्याला शोभा देणारं नाही आहे चित्र आणि यांच्याकडनं यांच्या व्यथा आपण ऐकल्यात. बघा, विचार करा. कॅमेरा पर्सन श्रीकांत आणि राम दुबेसह अश्विन बापट, ABP माझा, दादर. गणपती बाप्पा मोरया, 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 मंगलमूर्ती मोरया. तेव्हा हे विघ्नहर्ता अशा प्रकारे काम करत असतात, रेल्वे ट्रॅकवर आपला जीव धोक्यात घालून. म्हणूनच आपण सुखाचा प्रवास करू शकतो.